पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आपण रामनाम हे केवळ आपली संस्कृती म्हणून घ्यायचं की त्याच्या पाठीमागं काही शास्त्रीय कारण आहे? तर याबद्दल सांगितलं गेलंय ऋतुरषाणाम मूर्धा बाबत सांगितलं जातं उपूपध्वानीयानाम ओष्ठौ। सगळ्यात जास्त भर हा नाकानं श्वास घेण्यावर असतो इन्स्टेड ऑफ माउथ। काय तर आपल्या पूर्वजांनी जे काही सांगितलंय ते अगदीच आंधळेपणातनं सांगितलेलं नाहीये, त्याच्या मागेही शास्त्र आहे। हॅलो, मी मानसी। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपल्या यूट्यूब चॅनलचा हा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे सुरुवातीला अगदी थोडक्यात आपल्या चॅनल विषयीची माहिती मी तुम्हाला देते। मी संस्कृतची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओज येतील ते सगळे संस्कृत भोवती फिरणारे असतील। याच्यामध्ये शाळांमधला शैक्षणिक अभ्यासक्रम म्हणजेच अकॅडमिक सिलेबस इथपासून ते स्वास्थ्य, तत्वज्ञान आणि इतकंच काय तर आधुनिक शास्त्रानुसार संस्कृतमध्ये दिसणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टी। खरं तर त्याला चमत्कार म्हणता येणार नाही, कारण आपण आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने बघतोय। तर या सगळ्या विषयांचा समावेश आपल्या चॅनलमध्ये असणार आहे। तर मग आता आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया। आजचा आपला विषय आहे रामनामाचा जप करावा का। कालच रामनवमी झालीये, सगळीकडे रामनामाचा अगदी जयघोष आहे। पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आपण रामनाम हे केवळ आपली संस्कृती म्हणून घ्यायचं की त्याच्या पाठीमागं काही शास्त्रीय कारण आहे? तर याच प्रश्नाचा शोध आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर आपण बघूया राम हा शब्द तयार कसा झालाय। यातलं पहिलं अक्षर आहे रा आणि दुसरं आणि शेवटचं अक्षर आहे म। आता सुरुवातीला आपण रा अक्षराचा विचार करूया। आता र या अक्षराबाबत सांगितलं गेलंय। आता सगळ्यांना माहीतच आहे की संस्कृतमध्ये उच्चारणाला खूप महत्व आहे। कुठल्या अक्षराचा, कुठल्या वर्णाचा उच्चार आपल्या तोंडातून कशा पद्धतीनं बाहेर आला पाहिजे याला संस्कृतमध्ये खूप महत्व आहे। तर मग र बद्दल सांगितलं गेलंय ऋतुरषाणाम मूर्धा। म्हणजेच काय तर रचा उच्चार हा मूर्धेतून आला पाहिजे। आता मूर्धा म्हणजे नेमकं काय तर आपल्या जिभेच्या वरचा जो काही भाग आहे, ज्याला मराठीत आपण टाळं असं म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये पॅलेट असं म्हणतात, त्यालाच संस्कृतमध्ये मूर्धा असं म्हणतात। तर रचा उच्चार हा मूर्धेतून आला पाहिजे। पण कुठल्या मूर्धेतून तर ज्याला इंग्लिशमध्ये हार्ड पॅलेट असं म्हणतात, म्हणजे आपल्या दातांकडचा जो किंचित टणक असा टाळ्याचा भाग असतो तिथे आपली जीभ चिकटली पाहिजे आणि मग जो आपला श्वास असतो तो बाहेर फेकला जातो आणि मग जो ध्वनी तयार होतो तो असतो र। तुम्ही करून बघा, र। तुम्हाला जाणवेल की आपली जीभ हार्ड पॅलेटला टच होते, श्वास आतनं बाहेर फेकला जातो आणि त्यातनं व्हायब्रेशन्स तयार होतात आणि तो असतो आपला र। आणि हा र बाहेर येत असतानाच आ जो कंठस्थ वर्ण आहे तो त्याच्यात मिसळला जातो आणि अक्षर तयार होतं रा। आता र म्हणण्यासाठी जिभेची जी काही हालचाल होतीये, म्हणजे ती हार्ड पॅलेटला वगैरे चिकटून राहते अगदी काही क्षणांसाठी, हे सगळं मायोफंक्शनल थेरपीमध्ये सांगितलं जातं। आता ही मायोफंक्शनल थेरपी म्हणजे नक्की काय किंवा ती कशासाठी वापरली जाते? आता जर आपल्या प्रेक्षकांपैकी काही जण डेंटिस्ट किंवा ENT असतील तर त्यांना नक्की माहीत असेल की मायोफंक्शनल थेरपी म्हणजे काय ते। तर मायोफंक्शनल थेरपी ही एक अशी थेरपी आहे जी आपल्या वरच्या जबड्याची वाढ नीट व्हावी, तो नॅरो राहू नये, पसरट राहावा, आपली जीभ मोकळी व्हावी, ती चिकटून राहू नये खाली, ह्याच्यासाठी ही थेरपी लहान मुलांमध्ये आणि ॲडोलसन्समध्ये वापरली जाते। तसंच
TMJ नावाची एक व्याधी आहे ज्याच्यामध्ये आपला कानशिलाचा कानाचा भाग हा अतिशय दुखतो. या व्याधीमध्ये आपल्या या मसल्सना व्यायाम होऊन ते मसल्स रिलॅक्स होण्यासाठी बायोफंक्शनल थेरपीचा वापर केला जातो. आता या थेरपीत काय सांगतात तर आपली जीभ ही हार्ड पॅलेटला विरुद्ध बाजूनी किंचित दाबून ठेवायची आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय की आपले जे बोन्स असतात, हार्ड पॅलेट म्हणलं तरी तिथले बोन्स सॉफ्ट असतात, त्यामुळे आपलं जे पॅलेट असतं ते पसरट व्हायला मदत होते. आणि इथलं पॅलेट पसरट झाल्यामुळे आपले जे नोझल एअरवेज असतात तेही किंचित पसरट होतात आणि नाकानं श्वास घ्यायला मदत होते. थोडक्यात सगळ्यात जास्त भर हा नाकानं श्वास घेण्यावर असतो इन्स्टेड ऑफ माउथ. आता ह्याचं कारण काय बरं? तर ह्याचं कारण असं आहे की आपण जर नाकानी श्वास घेतला तर आपलं नाक हे जे असतं हे आतल्या बाजूनी आर्द्र असतं, ह्युमिड असतं किंचित, त्यामुळे धुळीचे कण वगैरे आपल्या लंग्समध्ये डायरेक्ट जात नाहीत. आणि दुसरं कारण असं की ज्यावेळेस आपण नाकानं श्वास घेतो त्यावेळेस ती हवा कंट्रोल्ड टेम्परेचरमध्ये आपल्या शरीरात जाते, कारण तशी सिस्टीम आपल्या नाकात असते. थोडक्यात काय तर आपलं नाकानं श्वसन योग्यरित्या होऊन आपले श्वसनाचे सगळे त्रास दूर व्हायला मदत होते. आपण अनेक प्रकारच्या इन्फेक्शन पासून वाचतो जे तोंडावाटे सरळ हवा आपल्या पोटात लंग्स मध्ये गेली तर आपल्याला होऊ शकतात. आता हा झाला राचा विचार. आता आपण मचा विचार करूया. म बाबत सांगितलं जातं उपूपध्मानीयानाम ओष्ठौ. म्हणजेच काय तर मचा उच्चार हे दोन ओठ एकमेकांवर किंचित दाबून केला जातो. तुम्ही बघा, म म्हणताना आपण म म्हणतो, दोन ओठ एकमेकांवर किंचित दाबले जातात. आता हा सुद्धा एक प्रकारचा एक्सरसाइज आहे. आणि या एक्सरसाइजमुळे होतं काय तर आपलं ब्रीदिंग स्लो डाऊन होतं, आपण काम डाऊन होतो. आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे आपण स्ट्रेस फ्री होऊ शकतो, आपला स्ट्रेस हळूहळू कमी होतो. आता बघा, आपण रा आणि म याचा वेगवेगळा विचार केलाय. रा आणि म उच्चारणाचे वेगवेगळे फायदे पाहिलेत. मग आता जर रा आणि म एकत्र जोडलं राम तर काय होईल? विचारानंही अंगावर शहारा आलाय. किती फायदे आहेत रामनामाचे. म्हणजेच काय तर आपल्या पूर्वजांनी जे काही सांगितलंय ते अगदीच आंधळेपणातनं सांगितलेलं नाहीये, त्याच्या मागेही शास्त्र आहे. आणि आपणही आंधळेपणानं ते फॉलो करावं असं अजिबात नाहीये. रादर मला तर वाटतं की आपण सगळ्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, मी जे करतीये ते मी काय करतीये, का करतीये, त्याचे फायदे काय, तोटे काय, बरोबर काय, चूक काय, हे जर मला उमगलं तर त्याचा फायदा मला होणार आहे. आणि असेच अधिकाधिक माहितीपूर्ण आणि आपल्याला फायदे देणारेच व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत. आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, हे चॅनल नवीनच सुरू झालंय तर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अच्छा.